जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातील पारा चौकात रविवारी अचानक अतिक्रमण हटाव मोहिमेत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली। पोलीस प्रशासनासह तहसील कार्यालयातील कर्मचारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नगरपंचायत अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने पारा चौकातील अतिक्रमणावर हातोडा मारला। या कारवाईत अनेक अतिक्रमणकर्ते धावपळ करताना दिसले, तर काहींनी विरोध दर्शवला। वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि मोहीम यशस्वी झाली। पारा चौक हे वाशी शहरातील मुख्य व्यस्त ठिकाण आहे। येथे रस्त्याच्या कडेला दुकानांसमोर आणि सार्वजनिक जागांवर अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमणे वाढली होती। त्यामुळे वाहतूक कोंडी, पादचारी चालण्यास अडथळा आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या। स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर प्रशासनाने ही मोहीम राबवली। मोहिमेदरम्यान अतिक्रमणकर्त्यांनी प्रथम विरोध केला। काहींनी कर्मचाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली। या प्रसंगी अतिक्रमणकर्ते धावपळ करत जागा रिकामी करताना दिसले। घटनास्थळी वाशी तालुक्याचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री मुंडे, नगरपंचायत ओएस श्री माने, नगरपंचायत बांधकाम विभागाचे कर्मचारी रंगनाथ शेरकर यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नगरपंचायत सूत्रांनी सांगितले की ही फक्त सुरुवात आहे। शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि सार्वजनिक जागांचा अडथळा दूर करण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबवल्या जातील। शहर सुशोभीकरण आणि सुव्यवस्था राखणे हा आमचा उद्देश आहे।